आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी सगळं हँडल करेन। मी तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन। आय नो, आय ट्रस्ट यू बेटा। येतो मी आता। मिस अनुष्का, चल बाय बेटा, काळजी घ्या। मिस अनुष्का, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, माझ्या मम्मा कधीच चुकू शकत नाही, त्या चुकीचं वागूच शकत नाही। मी आता सगळ्यात आधी एक काम करतो, त्याच्या बाई आहेत त्यांच्या घरी जातो, त्यांचे हात जोडून माफी मागतो जे झालंय त्यासाठी, आणि त्यांना जेवढी गरज असेल तेवढं कॉम्पेन्सेशन देतो आणि समजावून सांगतो त्यांना की जे झालंय ते वाईट झालंय, पण त्यात माझ्या मम्मा चुकीच्या नाही। सी, थँक्यू फॉर एव्हरीथिंग। सी यू। इतके प्रयत्न करून देखील यशोधरा इतकी धूर्त आहे की एका क्षणात तिने श्रेयसला हे पटवून दिलं की ती निर्दोष आहे। पण यशोधरा, एक दिवस नक्कीच श्रेयस समोर तुझा खरा चेहरा मी घेऊन येईन। काय संजय, काय करणार ताई? 2 मिनिटासाठी मला वाटलं श्रेयस माझा जीवच घेतो की काय। कृष्ण, कंस, पांडव, शकुनी हे सगळे मामा बाचे माझ्या डोळ्यासमोर आले हो। महाभारत घडलं नाही ना? आणि घडलं असतं तर? घडलं असतं जर हे सगळं आम्हीच केलंय असं श्रेयसला कळलं असतं तर, आणि ही गोष्ट त्याला कधीच कळता कामा नये। डू यू अंडरस्टँड? ते अनुष्का त्याच्या सोबत असायला नको होती। आय होप जसा श्रेयसने आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तसाच तिनेही ठेवला असेल। आय होप, नाही का? आय एम शुअर ठेवलाच असेल। काय होतंय का? ऍसिडिटी? ज्यूस देऊ का ड्रिंक्स घेणार आहेस? इथे ना विष खाण्याची वेळ येणार आहे आपल्यावरती, ड्रिंक्सचं काय घेऊन बसलीस तू? व्हॉट नॉनसेन्स। बघावं तेव्हा आपलं निगेटिव्ह बोलायचं, कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा। आणि तुला काय झालं अपसेट व्हायला? काहीच झालं नाहीये का? हा, यशच्या अरेस्टमुळे पॅनिक व्हायची काही गरज नाहीये। म्हणजे ही गोष्ट तुला आधीपासून माहिती आहे, तरी सुद्धा एवढी शांत कशी काय बसू शकते का तू? मी पॅनिक झाल्यामुळे यश लॉकअप मधून बाहेर येणार आहे का? नाही ना। सो चिल चिल। यशोधरा नुसतीच अरेस्ट नाही झालीये, तिची एन्क्वायरी पण सुरू आहे, आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर ही गोष्ट मीडियामध्ये हाईप व्हायला वेळ लागणार नाहीये। जाता जात नाही ती झंझट। पैशाने सगळं विकत घेतायत असं तुला वाटतं? सगळीच माणसं पैशाने विकली जात नाहीत। हाय मॅडम, तुमच्याकडे बघून आम्ही घड्याळ सेट करतो। आज काहीतरी टायमिंग चुकलंय। एवढा उशीर? काका, आज खरंच टायमिंग चुकल्यासारखं वाटतंय। म्हणजे? अगं, दिवसभर मी आज त्या श्रेयस बरोबर होते, त्या यशोधराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याला मदत करत होते। सो झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? त्याचा प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ह होईल, पण आपल्यासाठी एक वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट झालाय काका। म्हणजे काय झालं? यशोधराला सोडवण्यासाठी श्रेयस कॉम्पेन्सेशन द्यायला जाणार आहे। कॉम्पेन्सेशन? येस। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना भेटून तो पैसे ऑफर करणार आहे। व्हॉट? हो काका, आणि त्या माणसाला पण या पैशांची गरज आहे त्यांच्या मावस बहिणीच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी। तो मला वाटतंय ते हे डील नाकारणार नाही। पण मग ताई आता आपण काय करायचंय? आता काय? आता एकच ऑप्शन आहे, श्रेयस त्यांना भेटण्याआधी आय गेस मी त्यांना कॉल करायला हवा। गो अहेड। हॅलो काका, यशोधरा
काय? काका काका प्लीज 1 मिनिट माझं ऐका. मी तुम्हाला दुप्पट पैसे. व्हॉट? शिट. ताई काय झालंय? सांगितलं ना, आज आपलं टायमिंगच चुकलंय. श्रेयस ऑलरेडी तिथे पोहोचलाय आणि त्याने डील सुद्धा फायनल केलंय. अरे पण त्यांनी जी काही ऑफर दिली त्याच्यापेक्षा बेटर ऑफर देऊ शकतो ना आपण. काका त्याचा आता काही फायदा नाहीये, कारण त्यांचं ऑलरेडी त्या इन्स्पेक्टरशी सुद्धा बोलणं झालंय आणि त्याने केस मागे घेतलीये. एवढं सगळं केलं आपण, पण काहीच झालं नाही. ओके आराध्य, रिलॅक्स. काय टायमिंग चुकलेलं असलं ना तरी सुद्धा ते वाईट नाहीये. म्हणजे असं की यशोधरेला 2 दिवस लॉकअप मध्ये राहावं लागलं, तिला तो त्रास सहन करावा लागला, हे काय कमी आहे? तिच्या कृत्याची तिला थोडीफार का होईना शिक्षा मिळाली आहे. सो रिलॅक्स, डोंट वरी. आणि हो, ही तर सुरुवात आहे. इतक्या लवकर अपसेट होऊन नाही चालणार. बाकी आपण जे काही प्लॅन्स करतो त्या प्लॅन मध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला सक्सेस मिळेलच असं नाही ना. सो वी हॅव टू बी प्रिपेअर्ड, राईट? हो ताई, म्हणजे काका म्हणतात ते खरंय, पण काहीही झालं तरी त्या यशोधराला धडा शिकवायचा हे नक्की. ऍब्सोल्युटली राईट. मी आहे ना. ताई तू प्लीज मला खरं सांगशील, त्या काकांनी ती केस मागे घेतली आहे हेच कारण आहे ना तुझ्या अपसेट होण्यामागे? हो, दुसरं काय कारण असणार? नाही ताई, मला असं वाटतंय की काहीतरी वेगळं कारण आहे तुझ्या अपसेट होण्यामागचं. श्राऊ, तुला खरं सांगू, मला खूप वाईट वाटलंय. इतक्या इझिली तो श्रेयस असं कसं म्हणू शकतो की मी त्यांना कॉम्पेन्सेट करेन, बिझनेसमध्ये असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. मला तो हे असं बोलेल, खरं तर ह्याची अपेक्षाच नव्हती. खूप वाईट वाटलंय मला. ताई हे बघ, तू प्लीज शांत हो ना. काका आहेत ना आपल्या बरोबर, तो सगळं नीट होईल. तू फक्त शांत हो आता. मॉम डॅड, मी निघतीये. आता कुठे निघालीस तू? अक्षयलाच भेटायला ना? यार मॉम प्लीज, असं जाताना ना टोकत जाऊ नकोस. अगं पण ऍटलीस्ट कुठे निघालीस ते सांग तरी. अगं फ्रेंडचा बर्थडे आहे, सो बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. ही मॅड शनाया,